नमस्कार मंडळी, आपण पद्मावती केसरी या शर्यत घाटावर या बैलाविषयी मालकांशी आणि ग्रुपशी थोडक्यात बोलणार आहे. तर मित्रांनो, आज पद्मावती शर्यत घाटावर आपण बोलूया संग्राम यांच्या मालकाशी. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मंडळी, दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रथमेश लवकालेकर. गावाचं नाव? गावचं नाव मावळ मावळ खाली पावनानगर. पावनानगर. दादा आपल्या बैलाचं नाव काय? बैलाचं नाव संग्राम 4141. 4141. आज बैल किती वेळा घाटाला धावला? 20 नंबर. 20 नंबर. 20 नंबर गट, 4 नंबर तास. कोण होता आज याच्याबरोबर? त्याच्याबरोबर मल्हार म्हणून बैल आहे, आपलं याचं आहे खेडशिवापूरचा. हेड शॉप. गाडी झाली? गाडी 2 नंबरला होता रे, शेजारी बाकासोरची गाडी होती. अच्छा, बक्का सुरू होता झाला. 2 नंबरला होता. बैल किती राहते? बैल जुळलेला आहे. जुळला. तुमच्याकडे आला तेव्हा किती वेळ? आपल्या गावाला तर होता किती वर्ष झालं? आता 3-3 साडेतीन वर्ष झाले. बैल कुठल्या घाटावर धावतो? बैल आता आहे ना, मुंबई बिंजोडला चालू आहे कंटिन्यू, कंपल्सरी, आणि 4 बैलीला पण पळतो. सगळ्यात जास्त कुठं तुम्हाला जास्त रिस्पॉन्स वाटला? मुंबई बिंजोड. बिंजोड 3 पेऱ्याला पण आपण म्हणतो, पण 3 पेऱ्याला कसं योग्य नियोजन होत नाही. आमचे अशोक ड्रायव्हर आहे दानवडीचे, त्यांनी आज नियोजन केलं. तर ते म्हणले बैल घेऊन या. अगोदर एक पायरा झाला, पण बैलाच्या पायाला लागल्यामुळे तो पायरा कॅन्सल झाला. ते म्हणले तुम्ही बैल घेऊन या, मी नियोजन करतो. त्यांनी नियोजन केलं तर आपण बैल घेऊन आलो. बैलाचं नियोजन करून मामा आहेत आमचे, संकेश पराड, पंकेश पराड म्हणून, ते बघ. शर्यत घाटाचं नियोजन कोण करतो? आमचे बंधू आहेत, मोठे बंधू, वैभव गोपाळे आणि मंगेश पवार. बैल मावळमध्ये कुठल्या टॉपच्या बैलांमध्ये पाहायला? मावळमध्ये तर शक्यतो आपण सेकंदाला जास्त हाणला नाही, जास्ती मुंबईला चालू असतो. मुंबईमध्ये कुठल्या टॉपच्या बैलांमध्ये पाहायला? मुंबईमध्ये गोलिवलीची टिटवी बळती, काळी टिटवी. अच्छा. परत अजून शिवकरचा लक्षा, ओवे कॅम्पवाल्यांचा बावऱ्या, दुश्मन, चांगले बैल पडतो. सेकंदाच्या घाटावर बैल पाहायला? सेकंदाच्या घाटावर पळाला होता औंड्याला. बसली का? औंड्याला घरची गाडी होती, 2 नंबर झाली. बैल कुठल्या खांदी धावतो? दोन्ही खांदी, दोन्ही खांदी धावतो. आतून बाहेरून दोन्ही खांदी. सुट्टीला कसं? सुट्टीला हालचाल करतो, पण शांत आहे. पुढे थांबतो का? पुढं नाही थांबतो. निशाणा काय थांबतो? सुट्टी मेकर कोण आहे? सुट्टी मेकर आता कोणी पण करतं. मामा असले की मामा करतात, मी करतो. एक हाती येता म्हणजे असं? नाही, मारीत नाही तसा, शांत आहे बैल, कोणी पण धरायचं. अच्छा. घरी वगैरे गोठ्यावर मारतो? घरी वगैरे नाही, काहीच त्रास नाही घरी. घरी अजून किती बैल झाला? घरी 2-3 बैल आहेत. सगळी शर्यत. आता म्हणजे तुम्हाला कुठल्या बैलांबरोबर पाहावं असं वाटतं? काय आपल्याला जो योग्य पायरा भेटेल, बैल पुरायला आला, चांगला बैल वाटला की. टॉपची शर्यत कुठली आतापर्यंत? आतापर्यंत अशा बऱ्याच शर्यती झाल्या त्याच्या. तुमच्या आठवणीत म्हणजे विसरू शकत अशी? तसं म्हणलं तर यांची पंढरी शेट फडकेंची गाडी होती, आणि आपल्याला बावऱ्या होता, मुंबईचा बावऱ्या कॅम्पवाल्याचा. आपली गाडी 3 चकड्यात झाली. पंढरी शेट फडकेंचा सर्जा होता, मारली ती गाडी मारली होती. खूप जास्त आठवणीत. हां, ती जास्त आठवण. आता आज बकासूरच्या गटाला गट लागून होता, घासून चालू. शर्यत घाटावर तुमच्या धावपळीच्या मावळमातीसाठी तुम्ही वेळ दिला.
पहिले गेला बाहेर. बघूया कुठे या. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.